सहकार मंत्र्यांचा त्या शेतकऱ्याला फोन गेलाय। आपण पाहतोय 40,000 रुपयांचं कर्ज माफ करण्याची शेतकऱ्याची मागणी होती। कर्ज माफ करण्याचं बाबासाहेब पाटलांकडून आश्वासन देण्यात आलंय। तर आपण पाहिलं या शेतकऱ्याने स्वतःला अवताला झुंपून घेतलं होतं, कारण बैल खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते आणि या बातमीची दखल अखेर आता शासनाकडून घेण्यात आली आहे। साम टीव्हीने ही बातमी लावून धरली होती, या बातमीचा पाठपुरावा केला होता आणि त्यानंतर मात्र साम टीव्हीच्या या बातमीचा अशा प्रकारे इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। सहकार मंत्र्यांनी त्या शेतकऱ्याला फोन केलाय। 40,000 रुपयांचं कर्ज माफ करण्याची शेतकऱ्याने मागणी केली होती आणि कर्ज माफ करण्याचं बाबासाहेब पाटलांकडून आश्वासन देखील देण्यात आलंय। 40,000 रुपये घरच्यांना बोला द्या तिकडे द्या बोला साहेब। तसं नाही साहेब, आता आमची वय झालेली आहे, काय आता आम्हाला काम होईना, उग तेवढं हे करून लेकरं आहेत आमचे, पोराला काही नोकरी नाही, आता किती जीव घेऊन वडणार आहोत, तुम्ही आम्हाला मदत पूर्ण करावं लागतंय बघा साहेब। तसं नाही काय आता आम्हाला बी काही होईना गेलं की बराशी काढलो, हिरे काढलो, खंड्यावर जो घेतलो, कुटवर करावा आता आम्ही, काहीच होईना गेलं आमच्यानं। वायर चाललंय पोरग काय करणार हे का, पोरग पुण्याला आहे, पुण्याला आहे का उग काम करतय। हा द्या ते पाठ लेकराचं काय, लेकराचं बघा की कर्ज माफ करा तेवढं, ते कर्ज माफ करा बरी। आमचे 2 लेकर आहेत, तेवढं आम्हाला शिकावं वाटलं लेकर, आणि आमचं बी बघा जरा।